आज आपण मटण किमा झटपट कुकरमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर प्रथम आपण हा खिमा कसा धुवायचा ते मी सांगणार आहे। तर हा खिमा प्रथम आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवायचा। तर त्या खिम्यामध्ये भरपूर अशी चरबी असते, त्यासाठी आपण पाण्यात घातल्यावरती ती चरबी वरती येते। 2-3 वेळा पाण्यात धुतल्यानंतर ती चरबी वरती आल्यावर तिन्ही वेळेला ती चरबी टाकायची आहे आणि जो खिमा आहे तो चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। ही चरबी खिम्यामध्ये वापरल्याने खिमा खूप सुंदर दिसतो रेडी झाल्यावरती आणि वरती असा तेलाचा तवंग येतो, परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसते, त्यामुळे मी इथे चरबी घेतली नाही। खिमा धुण्यासाठी आपण पाण्यात घालतो तेव्हा पाण्यावरती असा पांढरा थर येतो, ती चरबी। तर आता आपण साहित्य पाहूया। अर्धा किलो इथे मी हा मटण खिमा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे 3 मोठे कांदे, 1 छोटा बटाटा, 2 मोठे टोमॅटोची प्युरी केलेली आहे, आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर, अर्धा टीस्पून हळद पावडर, 2 टीस्पून बॉटल मसाला आणि 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर आणि 2 टीस्पून धने पावडर। प्रथम आपण ह्या खिम्याला इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तर हा अर्धा लिंबूचा रसा आपण त्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत। मागील एका व्हिडिओमध्ये मटार घालून कढईमध्ये हा मटण खिमा कसा बनवायचा ते मी दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे मटण सुक्का, पाया सूप ह्या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता फास्ट गॅसवरती आपण कुकर ठेवायचा आहे। 1.5 चमचा इथे तेल घेतलेलं आहे। आता तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत। गॅस फास्ट आहे, हे व्यवस्थित परतून घेऊया। कांदा 1 मिनिटभर आपण हा शिजवून घेणार आहोत। त्यासाठी लवकर मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये 1 टीस्पून इथे मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता परतून घेऊया। कांदा थोडासा शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे, आलं लसूण आणि मिरची, हे वाटण घालूया आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण घातल्यानंतर ते खाली कुकरला लागू शकते, त्यासाठी गॅस थोडा कमी करायचा आहे। आता हे मिनिटभर परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता टोमॅटो प्युरी घालायची आहे। तुम्ही प्युरी नाही केली, टोमॅटो अगदी बारीक चिरून घातलं तरी काही हरकत नाही। आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण द्यायचं आहे आणि फक्त 2 मिनिटासाठी हे अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। आता आपण प्लेट काढूया। टोमॅटो प्युरी आणि कांदा वगैरे छान शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपण जो खिमा धुवून ठेवलेला आणि लिंबू लावलेला तो खिमा आता हे घालायचा आहे मध्ये आणि सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। सगळं ते कांदा टोमॅटो ते खिम्याला सगळं लागलं पाहिजे। व्यवस्थित मिक्स केल्यावरती आपण ह्या कुकरवरती आता एक परात देणार आहोत आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि 7-8 मिनिटासाठी हे वाफवून घेणार आहोत। 7-8 मिनिटं झालेली आहेत। आपण ही परात बाजूला करूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी सुटलेलं आहे खिम्याला। आता आपण बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। तुम्हाला इथे मटार घालायचा असल्यास तुम्ही घालू शकता, बटाटा घालायचा नसल्यास तुम्ही स्किप करू शकता। आता हे सगळे मसाले घालायचे आहेत। काश्मीरी रेड चिली पावडर, बॉटल मसाला आणि हळद पावडर, जिरे पावडर, धने पावडर। बॉटल मसाला नसल्यास तुमच्याकडे जो मिक्स मसाला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खिमा जास्त स्पायसी हवा असल्यास तुम्ही मसाला वाढवू शकता किंवा मिरची घालू शकता। मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। जवळजवळ 1 ग्लास घालायचा आहे। तर इथे मी परातीमध्ये जे पाणी घातलेलं ते गरम पाणी घातलेलं आहे। पाणी थोडा कमी वाटल्यास आपण दुसरा गरम पाणी घालायचं आहे। मिक्स करून पाहूया, अजून थोडी पाण्याची गरज आहे। तर जवळजवळ मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही पाहायचं आहे, तुम्हाला जास्त असा रस्सा ओला पाहिजे असेल तर पाणी जास्त घालू शकता। 1 टीस्पून भरून गरम मसाला घातलेला आहे। हा खिमा बनवताना मी तेलावरती खडा मसाला घातलेला नाही, कारण लहान मुलांना तो खडा मसाला तोंडात आल्यावर आवडत नाही, तर त्यासाठी मी फक्त गरम मसाला पावडर घातलेली आहे। तुम्ही तेलावर तुम्हाला गरज असल्यास घालू शकता।
त्याचप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. सगळं काही मिक्स करून घेऊया. मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे. तर आता आपण कुकरला झाकण लावायचं आहे व्यवस्थित आणि अगदी मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मिळतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन येतात. तर तुमच्या काही शंका असल्या तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. तर आता कुकरच्या 3 शिट्ट्या आलेल्या आहेत. गॅस बंद केलेली आहे आणि हे कुकर आपण असंच ठेवायचं आहे. जोपर्यंत कुकरचं प्रेशर रिलीज होत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं आहे. आता हे 7-8 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण झाकण काढूया. छान मस्त असा सुवास येतो आहे. तर हे पाहूया, छान मस्त. हे पहा, खूप जास्त पाणी घातलेलं नाही, त्यामुळे जसा पाहिजे तसा व्यवस्थित अगदी पावाला, चपातीला, भाकरीला खायला खूप छान आहे. आणि जर तुम्ही भाताबरोबर खात असाल तर जास्त रसा न करता तुम्ही चिंचेचं कालवण करा. ते कालवणची रेसिपी मागे एकदा मी दिलेली आहे. वरून आता कोथिंबीर घातलेली आहे. खूप घाईत असाल किंवा पाहुणे येणार असतील लगेच आणि तुम्हाला खिमा बनवायचा असेल तर असा कुकरमध्ये बनवा, लगेच होतो आणि खूप टेस्टी होतो. तर छान मस्त असा खिमा आपला रेडी झालेला आहे. तर आहे ना खूप छान आणि सुंदर असा झटपट तयार होणारा खिमा. तर आता मी सर्व करून घेते. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.